पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी. हे बघ सुनील, तुला तर माहिती आहे की नंदिनी आमच्या घरावरची जबाबदारी आहे आता. म्हणजे तिचं लग्न झाल्याने दादांना बरंच वाटणार आहे. नाही, तेवढी कल्पना आहेच मला. मला वाटतं तुमचं लग्न जमावं, पण म्हणून मी तुझ्याशी खोटं बोलावं असं माझ्या बायकोला नाही वाटत. म्हणजे माझं नंदिनी विषयीचं मत फारसं बरं नाही. म्हणजे तू माझ्या मतावर अवलंबून राहावंस असं मला वाटत नाही. माई माझ्या इतकीच नंदिनीला ओळखते, कदाचित माझ्यापेक्षा जास्त. दादाही तिला ओळखतात आणि त्यांचं तिच्याविषयीचं मत जरा बरं आहे. आता तू मला जजमेंटल म्हण हवं तर, पण माझं नंदिनी विषयीचं मत फारसं अनुकूल नाही. ते स्पष्टच आहे. त्याशिवाय तिच्याशी तू लग्न नाकारलं नसतंस. नाही, ती गोष्ट परत वेगळी. मला नंदिनी बायको म्हणून कम्फर्टेबल कधीच वाटली नाही. तुला शिकलेली मुलगीच हवी होती. मला उर्मी हवी होती. उर्मी जराशी कमी शिकलेली असती तरी मी तिच्याशीच लग्न केलं असतं, कारण माझं उर्मीवर प्रेम आहे. कशी असती तरी मला चालली असती. मी समजू शकतो. प्रेमात असेल माणूस तर दुसरं कोणी आवडणं शक्यच नाही. अरेंज मॅरेजमध्ये तसं नसतं. तुम्हाला ठरवावं लागतं की तुम्हाला काय हवंय काय नकोय. मला कमी शिकलेली मुलगी चालणार आहे. आईच्या तब्येतीचं जरा अपडाऊन चालू असतं. तिनं आईला मायेनं सांभाळावं असं मला वाटतं. तेवढा गुण तिच्यात असेल तर मला चालेल. ती आई सांगत होती ती माईंचे पाय वगैरे चेपायची म्हणून. हो, हे खरंय. म्हणजे मायेनं करणारी आहे. आता ती मायनं करत होती की कशानं हे मला नाही माहिती, पण करत होती ही फॅक्ट आहे. हो. माझ्यासाठी तेवढं पुरेसं आहे. तरीही ती मला आवडत नव्हतीच. का? लहानपणापासूनच. पण एवढं काय? लहानपणी तिच्यामुळे जिजीला एकदा ओरडा बसला होता म्हणून एवढा दुःख? माझ्या मनात असतात काही गोष्टी. हम्म. त्यामुळे तुला या निर्णयासाठी माझ्याकडून काही उपयोग होईल की नाही माहिती नाही, पण माझं नंदिनीशी कधीही पटलं नाही आणि यापुढेही पटेल असं मला वाटत नाही. नाही, होतं असं. एखादा माणूस असतो आपल्या आयुष्यात, पण माझं कुणाशी भांडण वगैरे होत नाही. सगळ्यांशी जमवून घेता येतं मला. त्यामुळे भांडणाचा मला काही त्रास नाही. सुनील, नीट विचार कर आणि निर्णय घे. तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. मी माझ्या कुठल्याही मित्राला नंदिनीचं नाव रेकमेंड केलं नसतं. मला ती कधी कधी वेडसर वाटते. थोडा वेडसरपणा असावा माणसात. थोडा. नंदिनी तो खूप आहे असं मला वाटतं. आता मजा वाटते तुला, पण बघ, नीट विचार कर आणि ठरव. एक विचारू का? विचार ना. कुमुद वहिनी आणि नंदिनीचं काय भांडण आहे का? नाही, असं काय विचारलंस? कुमुद, आता हे काय नवीन नाटक? मी काहीही चांगलं केलं ना तरी तुम्हाला ते नाटकच वाटतं. परवापर्यंत तुला त्यांचं लग्न होऊ नये असं वाटत होतं. अचानक काय झालं? सांगितलं ना मी दादांसमोर, माणूस बदलतो, कळत नाही तुम्हाला? कुमुद, मला खरं काय ते सांग. मी तुम्हाला खरंच सांगते. तुम्हाला विश्वास ठेवायचा नसेल तर तुम्ही नका ठेवू. मी तिकडे दादांच्या समोर काही बोललो नाही. का? बोलायचंत ना, बोलायचंत की. हे बघ, मला तमाशे नकोय. हळू बोल. का हळू बोलू? कळू देता सगळ्यांना तुम्ही माझ्याशी कसे वागतायत ते. ऐकून घेते म्हणून तुम्ही जरा अतिच करताय. एक दिवस बघीन आणि सरळ दादांकडे जाऊन सांगेन सगळे तुमचे थेर. कांगावा कमी कर. आणि तुम्ही करताय तो हो. नाही आणि असा भिंती आड कशाला? चला ना, माई दादांसमोर जे काय आहे ते होऊन जाऊ देत. एक तसं रोज असं टोचून मारण्यापेक्षा ना, माई दादांसमोर काय तो सोक्ष लागू देत. दादांना पण कळू देत त्यांची शिकवण काय आणि त्यांचा थोरला मुलगा काय वागतोय ते. काही नाही, पण दादांकडनं किमान हे तरी शिकून घ्यायचं होतं. माई दादांशी कसं वागते ते दिसत नाही का ग तुला? काय करू मी? सांगा ना मला, मी काय करू? डोकं फोडून घेऊ का जीव देऊ आता कुठेतरी जाऊ? मी काहीही केलं ना तरी तुम्हाला त्यात सुख म्हणून नाही अजिबात नाही. आपण दादांकडे जाऊया, आपण दादांसमोर जाऊया. तुम्ही त्यांना सुद्धा कळू देत ना तुम्ही माझ्याशी कसे वागताय ते. कुमुद, जरा शांत हो. का शांत हो? सांगा ना, का शांत हो? आता तुम्ही जे माझ्यासमोर तोंड वर करून बोललात ना ते दादांसमोर बोला. तुम्ही
त्यांचा मुलगा कसा वागतोय ते कळू देत मला तरी. माझी काय चूक आहे यात. तुम्ही चला दादांकडे. मी आता तुमचं काही ऐकून घेणार नाही. काय कुमुद वहिनींनी सांगितलं? हो, मला कळलंच नाही त्या अचानक असं का सांगू लागल्या. मुळात मला फोन करून भेटून सांगण्याची काय गरज आहे? पण सांगितलं काय? तुझ्या बोलण्यात कसं तुझी मतं आहेत हे कळतंय मला. तू कुठल्या निर्णयाकडे ढकलत नाहीयेस मला. पण त्यांच्या बोलण्यातून मी नकार द्यावा तिला असं मला वाटत होतं. काय सांगितलं त्यांनी? म्हणाल्या पांढऱ्या पायांची आहे ती. काय? हो ना, म्हणजे या कारणामुळे मी काय नकार देणार नाहीये. अरे पण हे काय आहे? पांढऱ्या पायांची वगैरे काय? का ती लहान असताना तिची आई वरली म्हणून आणि तरुण असताना वडील गेले म्हणून? माझेही वडील लहानपणीच वारले. तेच तर. असं कुठे असतं का? म्हणजे त्यांची इतरही म्हणणी होती. म्हणजे पहिल्या वाक्यानेच मी इतकं ऑफ झालो की मला पुढचं काही महत्वाचं वाटलंच नाही. एखादं दुर्गुण असणं वेगळं आणि एखाद्याच्या परिस्थितीवरून त्याला डिवसणं हे मला क्रूर वाटतं. अशा गरीब अनाथ मुलांसाठीच तर काम करतोय मी. अशा लेस फॉर्च्युनेट मुलांना हात द्यायचा का त्यांना पांढऱ्या पायाची वगैरे लेबलं लावून वाळीत टाकायचं? कुठल्या जगात वावरतोय आपण? मला कुमुद वहिनींचं बोलणं अजिबात आवडलेलं नाही. मलाही नाही. मला वाटतं त्यांचं काहीतरी व्यक्तिगत वैर असावं. नाही रे, मला नाही वाटत तसं काय असेल. असं तसं बरं आहे. मग असं का सांगितलं त्यांनी मला? हेच तर मला कळत नाहीये. मला याचा घरी जाऊन छडा लावला पाहिजे. त्यांनी कुणाला सांगू नको असं बजावलंय मला. कुणाला म्हणजे? विशेषतः दादांना आणि रामदादांना. नाही, दादांना कळावं असं मला मनापासून वाटत नाही. कारण दादा त्यांना घराबाहेर काढतील. पण ही गोष्ट भाऊच्या कानापर्यंत गेलीच पाहिजे. तुला योग्य वाटेल तसं कर. गरज असेल तर फोन कर मला. कारण या विचारसरणीला आळा बसलाच पाहिजे. मला परवा नाही कुमुद वहिनींना काय वाटेल याची. हे मी दादांसमोरही सांगायला तयार आहे गरज असली तर. पण असल्या विचारांच्या माणसांना चांगली अद्दल घडायला पाहिजे. थँक्स मित्रा. तुझ्याशी बोलल्यानंतर मला माझ्या बायकोचं म्हणणं पटलं. काय? ते आमचं आहे. नवरा बायकोचं. ठीक आहे, हो. येतो मी. तुमच्या बोलण्याचा पण विचार करेन मी. चालेल, बाय. हो. आणि हा, निर्णय घेताना विचार करून निर्णय घे. कोणाला काय वाटेल याचा विचार करू नकोस. तुझं आयुष्य आहे, त्याच्याशी खेळ नको. अरे काय सांगतोयस? नाही, खूपच बरं झालं. अच्छा, बरं सुनील, नीट वेळ घेऊन विचार कर आणि मग निर्णय घे. कारण उद्याला जर काही झालं ना तर तुझा त्रास किंवा जबाबदारी शेअर करायला आम्ही कोणीच येऊ शकणार नाही. त्यामुळे तूच नीट विचार कर आणि मग निर्णय घे. हो, आणि ऐक, आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर. तू काहीही निर्णय घेतलास तरी. बरं, वासू निघाला का? बरं, बाय. सुनीलचा होता. ठरलं लग्न? नाही हो जीजी. तू एवढी खुश का होतीयस? सुनील म्हणाला की वासूने त्याला सगळं खरं खरं सांगून टाकलंय. म्हणजे काय सांगितलं? वासू त्याला म्हणाला की त्याला नंदिनी आवडत नाही. त्याचं आणि नंदिनीचं कधीच पटलं नाही आणि तो कुठल्याही मित्राला नंदिनीचं नाव कधीच रेकमेंड करणार नाही. बापरे, एवढं सगळं बोलला वासू? मला खात्री होतीच. वासू नाही चुकणार. तो असा कोणाच्या आयुष्याशी खेळ नाही करणार जीजी. पण मग आता कशाला तू सुनील होकार देतोय तिला? जीजी, नकार जरी दिला ना तरी दोष आपल्याला नाही लागणार आहे. आपण खरं बोललोय. पण दादांच्या नजरेत गुन्हेगार ठरणार तुम्ही. हो, पण निदान खरं बोलल्याचं समाधान तरी असेल. आता घरात तांडव होणार. म्हणजे अक्का तमाशा करणार, नंदिनी रडारड, दादा चिडणार, माई रडणार, घरात सगळं. जीजी, पण नंदिनीला दुसरा चांगला मुलगा मिळू शकतो. या सगळ्याची गरज होती का उर्मी? तुमचा खरेपणा बोलणार आहे या घराला. तुम्ही असं का बोलताय जीजी? पण बोललो होतो तेव्हा जाणवलं नव्हतं मला. पण आता घडणारे असं दिसतंय ना तेव्हा भीती वाटायला लागली ग. हे अवघड होऊन बसणार आहे सगळ्यांसाठीच, तुमच्यासाठी जास्त. नको होतं खरं सांगायला.
लग्न करून अनेकांचं वाटोळं होतं, त्यात आणखी एक भर पडली असती. पण आता जे रामायण होणार आहे ना, ते निस्तरणं कुणाच्याच हातात नाहीये. जिजी तुम्ही प्लीज शांत व्हा ना. तुम्ही खूप हायपर होताय. कारण या घराला ओळखते मी. कुठलं संकट या घरासमोर उभं ठाकलंय कळतंय मला. आता साक्षात ब्रह्मदेव आला तरी तोही आपल्याला यातून वाचवू शकणार नाही. वासू बॅग पॅक कर उर्मी. म्हणजे कदाचित आपल्याला राहता येणार नाही या घरात. तर याचा अर्थ महाराज म्हणतात संसारात राहूनही काहीही अंगाला लावून घ्यायचं नाही. अवघड असतं ते आचरणात आणणं. त्यासाठीच गुरु असतो. गुरु तुम्हाला संसाराच्या जंजाळातून मुक्तीचा मार्ग दाखवतो आणि तुमचं चित्त नाशवंत गोष्टींकडून अविनाशी ईश्वराकडे काय हो? हा ऐकते. काय चाललंय डोक्यात? अगं बाई, बंद केलं वाटतं. ऐकत होते मी. कानाने मनाने वेगळीच कडे होतात. खरंय. काय झालं? रामचंद्रचं वागणं तुम्हाला जरा विचित्र नाही वाटलं? वाटलं खरं. आपण जरा बोलायला हवं होतं का त्यांच्याशी? जोवर त्या दोघांपैकी कुणीतरी एक आपल्याला येऊन काही सांगत नाही, त्या आधी बोलणं म्हणजे नाक खुपसण्यासारखं आहे. पण रामचंद्रनं जरा समजून घ्यायला हवं कुमुदला. तर नेमके तपशील आपल्याला माहित नाहीत ना. पाणी काढलं हो डोळ्यातनं पोरीच्या. तो पुसेल. पण वडीलकीच्या नात्यानं आपण जरा मध्ये पडायला हवं का? त्याची नाही गरज वाटत मला. पण कुमुदची काही चूकच नव्हती त्यात. त्यांच्यामधल्या चुकांचा इतिहास आपल्याला माहिती नाही. गोष्टी जेव्हा हाताबाहेर जातील तेव्हा ते आपल्याकडे येतील, तेव्हा बघू. आत्ता तर्क वितर्क करण्यात काहीच अर्थ नाही. आणि आता हळूहळू संसारातलं लक्ष कमी करायला हवं. बारीक सारीक गोष्टींचा विचार करत बसला तर संसारात अधिकाधिक गुरफटत जाल. तसं नाही हो. रामचंद्र माझा मुलगा आहे, पण कुमुदलाही मी माझी मुलगीच मानलाय ना. आता तिचं दुःख मला नाही कळणार तर दुसऱ्या कोणाला? मला वाटतं की कुमुदला समजून घेण्यात रामचंद्र थोडा कमी पडतोय. आपण कुमुदच्या बाजूने ठामपणे उभं राहिलं पाहिजे. तशी वेळ आलीच तर ते अवश्य करू. आपण खरं बोललो हे जास्त महत्वाचं आहे वासू. तू म्हणतेस ते बरोबर आहे उर्मी. म्हणजे मला पटलं त्याला भेटल्यानंतर. तो अगदीच साधा बिचारा सरळ मुलगा आहे आणि ही नंदिनी सारखी कजाग मुलगी विकून खाईल त्याला. बरं झालं त्याच्याशी बोललो मी, नाहीतर आयुष्यभर गिल्टी वाटलं असतं मला त्याच्याशी खोटं बोललो म्हणून. पण दादांचं काय? दादा हर्ट होणार. हे तेवढ्यावर थांबणार नाहीये वासू. कल्पना आहे मला त्याची. अक्का राडे करणार आणि नंदिनीचे तमाशे सुरूच राहणार. दादा परत दुखावले जाणार. या सगळ्याचा ब्लेम पुन्हा आमच्यावर येणार आणि दादा आमच्याशी कायमचे संबंध तोडणार. या घराचे दरवाजे पुन्हा माझ्यासाठी कायमचे बंद होणार. असं झालं तर माझं काय होईल? जीजी तुझं काय? म्हणजे तुझा काय संबंध आहे या सगळ्याशी? तुम्ही नसाल तर मी काय करू? तुम्ही दोघं असे हळवे नका ना होऊ. नाही हळवे नाही उर्मी, हे सगळं उघड आहे. मी सांगू, माझी आजी ना नेहमी म्हणते आपण जर कोणाचं चांगलं केलं असेल ना तर आपलं वाईट नाही होत कधीच. आपण खरेपणाने वागलोय. खऱ्याला या जगात किंमत नाहीये उर्मी. पण म्हणून त्याचं महत्व कमी होतं असं नाहीये ना जीजी. आपण त्या सुनीलशी परत बोललं तर? काय बोलणार? हेच म्हणजे नंदिनी इतकी वाईट मुलगी नाहीये, किंवा ना माईला किंवा भाऊ आणि कुमुदला बोलायला सांगू हवं तर. अरे हो, मी सांगायचं विसरलो, कुमुद वहिनी भेटल्या म्हणे त्याला. सुनीलला? हो, आणि नंदिनी चांगली मुलगी नाहीये असं सांगितलं म्हणे त्यांनी. नंदे, अक्का नाहीये ना तर चुरू चुरू बोलू नकोस हा तू.
तुला आवडते का ग ती? हा आहे थोडी तोंडाळ पण चांगली आहे. माझ्या तर डोक्यात जात. अगं तिला काळजी आहे तुझी. ती कधी एकदा तिच्या घरी जाते असं वाटतं मला. तुला उजवल्याशिवाय काही ती या घरातून जायची नाही. कशाला बोलवलंस तिला इकडे? मग काय करणार होते मी? तुझा साखरपुडा होता. आपल्या घरातलं कोणी नको होतं का त्या वेळेला? अगं तिचा स्वभाव माहितीये ना तुला. अगं हो, बोलते कमी आणि खेकसते जास्त. तुझ्या भल्यासाठीच करते ना ती. माझं भलं मला कळतं. तिच्या समोर बोलून दाखव. आहे हिम्मत? माझी हिंमत मी बोलून वाया घालवत नाही. म्हणजे त्या उर्मीला मार्गी लावायच्या आधी हिला मार्गी लावायला हवं होतं. सारखी डोक्याची कचकच. वीट आलाय मला हिच्या आरेरावीचा. मग लग्न कर आणि हो मोकळी. मोकळी तर मी होणारच आहे, पण त्यासाठी लग्न करायची गरज नाहीये मला. चांगले जात होते दादांकडे. झालंच ताच काय व्हायचं ते. लग्न झाल्यापासून कसली वेळी हाऊसमौस नाही, कुचभर सोन्याचं सुख नाही, कौतुकाचा शब्द नाही. तुम्ही सतत मला असं बोलत असताना म्हणून तुमचं काही होत नाही. घरच्या लक्ष्मीचा सतत असा अपमान केल्यावर कशी लक्ष्मी प्रसन्न होणार आहे तुम्हाला? कुमुद, आता अजून काय हवंय तुला? नाक रगडून क्षमा मागा माझी आणि म्हणा मी असं परत कधीच वागणार नाही. आता कोणाला मरायला? आत येऊ का? हो या ना, या. काय रे, काय झालं? दार का लावतोस? पुनर्वसू भाऊजी, काय झालंय? काही गुपित सांगायचंय का? दादांना कळायला नकोय दादांना काय कळायला नकोय? जे मला विचारायचंय. काय विचारायचंय? मला तुला नाही, वहिनींना विचारायचंय. मला मला कशाबद्दल विचारायचंय? ह्या घरातलं मला कुठे काय माहित असतं? नावाला तेवढी थोरली सून आहे मी. तुम्ही आज सुनीलला भेटला होतात? तुम्ही त्याला असं का सांगितलं की नंदिनी पांढऱ्या पायाची आणि तिच्याशी लग्न करू नकोस? सगळं माझ्या योजनेनुसार झालं तर पहिली ती उर्मी घराबाहेर जाईल आणि मग ही थेरडी. आणि माझं काय? तू चांगली आहेस ग, तुला काही नाही करणार मी. पण नंदे, अक्काला कळलं तर? तिला कळायच्या आतच तिची रवानगी झाली असेल. याला म्हणतात डाव. नंदे, जास्त अहंकार बरा नाही. नशिबाने थप्पड मारली ना तर तुझे हाल कुत्र पण खाणार नाही. नशिबाच्या थपडा मी लहानपणापासून खात आली आहे. नशिबाच्या थपडा मला नवं बळ देतात. नव्यानं माझ्या आकांक्षा पूर्ण करायला मी सज्ज होते. 7दा हरली आहेस तू. तू कशाला नशिबाचं सांगतेस? तू बघ तुझ्या नशिबाचं. कुमुद, काय चाललंय का तुझं? आधी तो सुनील चांगला आहे म्हणालीस, मग चांगला नाही म्हणालीस, मग मध्येच नंदिनीचा पुळका आला तुला. आता ती नंदिनी वाईट आहे असं म्हणालीस. त्या सगळ्या वागण्याचा अर्थ काय लावायचा आम्ही? हे खरंय? अहो, हे खोट आहे. तुमच्या बायकोवर आळ येतोय म्हणून माझ्याबद्दल काही खोटं नाटं सांगता ना पुनर्वसू भाऊजी? सुनील दादांसमोर यायला तयार आहे. तो सांगेल दादांना. हे दादांपर्यंत पोहोचवायचं नाहीये म्हणून मी तुम्हाला विचारतोय. अहो, तुम्ही यांच्यावर विश्वास ठेवू नका.
यामागे ह्यांचं नक्कीच काहीतरी हेतू आहे. मी असं काहीही केलेलं नाहीये. हो, मी तर साकडं घातलंय देवाला तिचं लग्न व्हावं म्हणून. तुम्हाला काय वाटलं माझ्या बाजूने बोलणारं कोणीच नाहीये का? म्हणूनच हे सगळं चाललेलं आहे. अहो अहो काय करताय अरे तुम्ही? भाऊ काय करतोयस तू? तिला दादांकडे घेऊन जातोय मी. नको भाऊ, दादा तुम्ही प्लीज शांत व्हा ना, आपण शांतपणे बोलूया. हे सगळं दादांपुढे गेलं ना तर फार मोठं होईल आणि पुढे आपल्या हातात काहीही राहणार नाही. माहितीये मला ते. भाऊ तू प्लीज शांत हो. हे बघ पुनर्वसू, मी शांतच आहे. अरे पण आपण वहिनींना तर विचारू आधी. आता जे काही विचारायचं आहे ना ते सगळं दादांच्या समोर, कळलं? अहो तुम्हाला काय वेळ लागलाय का? का मगाशी तर फार खुमखुमी होती ना तुला दादांच्या समोर जायची. आता काय झालं? मी गंमत करत होते. पण मी करत नाहीये. अहो मी ते सगळं खोटं होतं. नाही तुझं काहीच खरं नसतं, पण माझं खरं आहे. चल वच तुम्ही यांना सांगा ना. पुनर्वसू भाऊची पूर्वी मी पाहा पडते, पण तुम्ही यांना सांगा ना. का? त्याच्या बायकोवरती आळ आलाय म्हणून तो तुझ्यावर ढकलतोय ना सगळं. चल त्याला आपण खोटं पडूयात दादांच्या समोर. चल. नाही. अहो लग्नाची बायको आहे मी तुमची. थोडा तरी विचार करा ना माझा. बरं माझा नाही, तुम्ही दादांचा विचार करा. हो त्रास होईल हो त्यांना. दादांचं पण नको हे जायला. तुम्ही गप्प बस आता. चल. अहो, तुम्ही काय तुम्ही मध्ये पडू नका. कृपा करा पण मध्ये पडू नका.